and Vian Khadekar 11 team Jivdani Bamandongri. Waklan won the toss and elected to ball first. Game on, big fight, ready to play, big show. बैटिंग के लिए संदेश गोंदी लेफ्ट हैंड और नॉन स्ट्राइक गेंद पर तकदीर पाटिल. गेंदबाज बाइक सम्राट केतन मात्रे वन ऑफ द बेस्ट फिनिशर इन टेनिस क्रिकेट. बाइक सम्राट 33 बाइक अभी तक जीती है, 5 4 व्हीलर इनके नाम पर है और महाराष्ट्र टेनिस क्रिकेट का सबसे बड़ा सितारा बॉलिंग ट्रैक पर. 5 4 व्हीलर शोरूम होगा उनके घर पे बॉलिंग ट्रैक पर. लेकिन सामने संदेश गोंदी लेफ्टी बैटर. अगली बॉल सन्मान अभ्यास किया इस गेंद का, मिड ऑफ पे ड्राइव शॉट खेला हल्के हाथों से. जानते केतन मात्रे भी बड़े गेंदबाज है कि संदेश गोंदले भी अच्छे बल्लेबाज है. सिंगल मुकम्मल किया, 1 रन से खाता खुल गया. 2 बॉल 1 रन. पूर्वी ओवी 11 जीजी स्पोर्ट्स वाकलन बॉलिंग ट्रैक पर. इस सीजन का 7वां मुकाबला है वाकलन बना बामनडोंगरी का. इससे पहले 6 मुकाबले हुए थे. पनवेल प्रीमियर लीग में भी बामनडोंगरी वाकलन का मुकाबला होता. कभी बामनडोंगरी जीतती है, कभी वाकलन जीतती है और इन दोनों में ये टक्कर हमेशा देखने मिली है. अच्छी फाइटिंग मैच होगी क्योंकि दोनों टीम में 24 कैरेट गोल्ड बल्लेबाज है और गेंदबाज भी है. कीर्तिमान परफॉर्मर है दोनों टीम में. अगली बॉल तकदीर पाटिल कट किया बॉल को, चाइना कट. पॉइंट पर फील्डर है, महज मिलेगा सिंगल. शानदार मुकाबला. आमदार ट्रॉफी 2024 का सुनहरा मंजर और मुख्य आयोजक की भूमिका में श्री रमेश दादा मडवी, प्रभाग क्रमांक 1 के सरचिटनीस है और भारतीय जनता पार्टी का सबसे बड़ा चेहरा जिन पे हमेशा कृपा रही है कैलाशवासी लक्ष्मण शेठ पाटिल इनकी, और उनके नाम से आज आमदार ट्रॉफी आप देख रहे हैं. एक बड़े दिलदार और दरिया दिल आयोजक रमेश शेठ मडवी. कट किया, पहली विकेट खो दी. कैच ड्रॉप, पॉइंट पर फील्डर थे वहां पे उद्देश पाटिल. बहुत बड़ी गलती. संदेश को मौका मिला, 1 रन मुकम्मल हुए. पकड़ो कैच, जीतो मैच और कैच ड्रॉप. शानदार मुकाबला, शानदार गेंदबाजी केतन मात्रे. टीम यहाँ पर श्री एंड विहान 11 खाड़ेकर टीम बामनडोंगरी का टोटल है स्कोरबोर्ड पर 9 रन बिना कोई नुकसान पे. मंच पर कई मेहमान मौजूद है और महागुरु एमडी गडगे सर अगर होते तो बहुत आसानी होती है मेहमान नवाजी करना और मेहमानों का स्वागत करना. शानदार. जीजी स्पोर्ट्स वाकलन यहाँ पर चर्चा कर रही है 4 गेंदबाज कौन से लॉन्च करेंगे. लेकिन आज थँक्स प्रवीण टेंबे खऱ्या अर्थाने आमचे पीटी बायकरमॅन समालोचक आहेत. परंतु मित्रांनो खऱ्या अर्थाने पुन्हा बघा फलंदाजांसाठी ते सुवर्ण संधी आहे. आजचे आमचे प्रमुख पाहुणे दिवा गावात नव्हे तर संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये ज्यांचा सामाजिक दृष्ट्या आदर सन्मान सातत्याने केला जातो असे विशालबाई भगत दिवा यांच्या वतीने फलंदाजासाठी सुवर्ण संधी, लागोपाठ 3 षटकारांसाठी षटकार हॅट्रिकसाठी 3000 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. पहला मुकाबला समाप्त हुआ और पहला मुकाबला जीतने वाली टीम आपने देखा वडवली ब ऋतिक पाटिल थे मैन ऑफ द मैच. दूसरे मुकाबले के लिए करीब 1 घंटा हमें रुकना पड़ा. षटकार हॅट्रिक साठी विशालबाई भगत साहेबांच्या वतीने 5000 रुपयाचा कॅश प्राइज असेल बघा. 1 घंटे बाद ये मुकाबला शुरू होता हुआ. बॉलिंग ट्रैक पर दूसरे ओवर लेके बॉलिंग करेंगे उद्देश पाटिल. कैच छोड़ी थी इसी बल्लेबाज की संदेश गोंदली की और वह उद्देश पाटिल आ चुके हैं अब आमने सामने. टैपिंग बॉल ऑन साइड ऑफ साइड पे खेला, मिड ऑफ पर फील्डर है. डायरेक्ट हिट करने की कोशिश, थ्रो एक्यूरेट नहीं था. अगर होता तो बैटर आउट होते. यहाँ पर मिलेगा सिंगल. क्वालिफायर करने के लिए 5 ओवर में ज़्यादा से ज़्यादा रन होने चाहिए. पहले मुकाबले में आपने देखा वडोली ब ने 90 रनों का टारगेट रखा था और उसे चेस नहीं कर पाई बोनकोडे. 1 साइड मैच वडोली ब ने जीता. इस विकेट पे रन बनते क्योंकि पिछले मुकाबले में 90 बने तो यहाँ पे 100 भी बन सकते. तबाही मचानी होगी बैटर को. तकदीर पाटिल अब उद्देश पाटिल के सामने. बिग शो, सबसे बड़ा मुकाबला इस मैदान पर. लॉफ्ट किया है, बॉल को दिशा दी. स्टैंड एंड डिस्पैच, लॉन्ग लेग, 1 बम सीमा पार, आउट ऑफ द बाउंड्री इनटू द फैंस. 4 रनों के लिए. तर गोलंदाजांसाठी सुवर्ण संधी आहे बघा. लागोपाठ 3 विकेटसाठी स्कायरा आकाश पाटील यांच्या वतीने 3000 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. आकाश पाटील दादा तुमचे मनपूर्वक आभार. तकदीर का बादशाह तकदीर पाटिल तैयार है अनोखा कारनामा करने के लिए. फिर से उसी दिशा में बैक टू बैक कैच ड्रॉप. शॉर्ट फाइन लेग किए, बहुत बड़ी गलती. 2 बार कैच छोड़ी वाकलन के खिलाड़ियों ने. आसान सा कैच एक ही दिशा में छूटी हुई और तब तक बल्लेबाजों ने 2 मुकम्मल किए. दोनों बल्लेबाजों को जीवनदान मिला है आज. फील्डिंग डिपार्टमेंट
टीम जीजी स्पोर्ट्स वाकलन को मजबूत करना होगा। पूर्वी OV11 जीजी स्पोर्ट्स वाकलन दोनों टीम को स्पॉन्सर है। एक टीम के स्पॉन्सर योगेश गुंजावड़े और दूसरे टीम के स्पॉन्सर है प्रकाश खाडेकर। बॉलर तैयार। इस बार ओवर पिच बॉल, लेन थोड़ी पीछे रखी थी बॉलर ने, दिमाग का इस्तेमाल, वेरिएशन, विविधता गेंदबाज के पास है और ये चालाक चतुर गेंदबाज है। लेग बाइट सिंगल, वेरिएशन का कमाल है। गेंदबाजी में परिवर्तन, पिच का मिजाज देख के गेंदबाजी कर रहे हैं उदेश पाटिल। शानदार गेंदबाजी, एक चौका, कैच ड्रॉप, उसके बाद ये लेग बाइट सिंगल। स्कोर बनता हुआ बोर्ड पर 17 रन। दिल्ली बहुत दूर है और तख्ता पलट करने के लिए संदेश गोंदले आ चुकी है। दोनों बल्लेबाज की कैच छूटी है और दोनों को मिला है जीवनदान। क्या देंगे रनों के माध्यम से योगदान। अगली बॉल, बड़ा स्ट्रोक मारने की कोशिश, रनों की तलाश थी लेकिन विकेटों के पीछे जीत भोईर की कमाल की विकेट कीपिंग। इतना आसान तो नहीं है वाकलन बामनडुंगरी का मैच में किसी एक को हारना। 7वां मुकाबला है, जब भी दोनों आमने सामने आए कांटे की टक्कर हुई है और मानो जंगल में दो शेर आमने सामने आ चुके हैं। वो बड़ी दहाड़ आपको देखने मिलेगी। लॉफ्ट किया, मिस टाइमिंग है, ऑन साइड पे मिड विकेट, गैप ढूंढी, क्रैकिंग शॉट, मिड विकेट सीमा पार। संदेश के बल्ले से आखिरी बॉल पे चौका और इसी के साथ 2 ओवर का खेल समाप्त हुआ। टोटल बनता हुआ 10.5 के रन रेट से 21। तर इथे बघा मित्रांनो, व्यासपीठात आम्ही इथे पाहतो दोस्तीच्या दुनियातील एक राजा माणूस, सामाजिक दृष्ट्या वावरत असताना विचारांचा वसा सातत्याने जोपासणारे दिवा गावातील आदरणीय विशालभाई भगत साहेब यांच्या वतीने षटकार हॅट्रिक साठी 5,000 रुपयाचा कॅश प्राइज इथे जाहीर करण्यात आलेला आहे। व्यासपीठावर त्यांच्या समवेत पाहतो आपण पनवेल महानगरपालिका शिवसेना पनवेल महानगरपालिका प्रमुख आदरणीय श्री एकनाथ शेठ मातेसाहेब खुटारी उपस्थित आहेत। त्यांच्या समवेत पनवेल महानगरपालिकेचे अभ्यासू नगरसेवक सन्माननीय रविकांत दादा मात्रे साहेब क्रिकेटचा आनंद घेतात। व्यासपीठावरील सर्व सहकाऱ्यांचा पुन्हा एकदा आम्ही खऱ्या अर्थाने श्री रमेश शेठ मडवी आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करू। मित्रांनो, असं म्हटलं जातं की दिव्याने दिवा लावत गेलं की दिव्यांची एक दीपमाल तयार होते, फुलाला फुल जोडत गेलं की एक फुलाल तयार होते आणि माणसाला माणूस जोडत गेलं की एक माणुसकीचं सुंदर नातं तयार होतं। रमेश शेठ मडवी साहेबांनी हे माणुसकीचं नातं जोपासलं आणि आज त्यांचं निमंत्रण स्वीकारून सन्माननीय आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक 2024 या स्पर्धेकरता सर्व मान्यवर मोठ्या संख्येने व्यासपीठावर उपस्थित राहिल्याबद्दल श्री साई क्रिकेट संघ सिद्धी करवले आणि स्पर्धेचे आमचे प्रणेते रमेश शेठ मडवी आणि त्यांच्या संपूर्ण मित्र परिवाराच्या वतीने आपण सर्वांचं आम्ही सरसेस स्वागत करतो। बोलतो प्रवीण टेंबे यांच्याकडे। माणसं जोडण्याचं आणि माणसं कमवण्याचं काम जो करतो ना, तो नेहमी मोठा असतो आणि ते व्यक्तिमत्व म्हणजे रमेश शेठ मडवी आहेत। नेहमी माणसं कमवण्याचं काम त्यांनी केलंय आणि माणसं जपण्याचं काम देखील। अगदी गोड भाषा जेव्हा त्यांची असते ना, आणि ते नेहमीच करून दाखवतात। मागच्या वर्षी देखील सक्सेसफुल आयोजन आणि या वर्षी देखील। करण भोईर बॉलिंग ट्रैक पर, ये नया गेंदबाज देखिए। वाकलन के पास बहुत सारे गेंदबाज है, करण भोईर का इस्तेमाल कर रहे और यही टी शर्ट पहन के वाकलन टीम स्वर्गीय रतनभाऊ पाटिल ट्रॉफी में मेरे ख्याल से नहीं दूसरी टी शर्ट थी, लेकिन ये टीम बदलापुर में भी काफ़ी अच्छी खेली थी। चैंपियन टीम है। कल उसारगढ़ के मैदान पर भी इस टीम ने 2 मुकाबले जीते। अत्युत्तम फॉर्म में वाकलन। करण भोईर तैयार। अगली बॉल, बैक टू द बॉलर, ड्राइव, सुपर बॉलिंग परफॉर्मेंस। 21 पे रुका है स्कोर। विहान श्री काडेकर 11 वाकलन यहाँ पे बामनडुंगरी टीम का। दोनों बल्लेबाज की कैच छूटी, उसके बावजूद ये बड़े स्ट्रोक ने आ रहे। कीर्तिमान गेंदबाज है करण भोईर, फास्ट एंड फ्यूरियस, जबरदस्त गेंदबाजी। तकदीर पाटिल, डॉट बॉल, बैक टू बैक 2 डॉट, 3 डॉट बॉल, परफेक्ट बॉलिंग, 4 बॉल डॉट। आई थिंक यट्स इट टेकन द कैच, शॉट फाइन लेग। तकदीर Patil walking back to pavilion, back to back 4 dot ball. This is the very impressive bowling performance by Karan Bhoir. It's a current, not Karan. It's like Karan Ambala. जिस तरीके से करण अंबाला बॉलिंग करते हैं टेनिस क्रिकेट में, और वैसी करण भोईर की गेंदबाजी है लाजवाब, सुपर्ब गेंदबाजी। करण का चयन स्कायरा आकाश पाटील यांच्याकडून विकेट हॅट्रिकसाठी तब्बल 3,000 रुपये गोलंदाजांना दिले जातील। 21 रन्स ऑन स्कोरबोर्ड
और ये आंकड़ा आगे नहीं बढ़ रहा है। आंकड़ों का जादू है और ये आंकड़ा बामन डोंगरी के लिए थोड़ा अनलकी साबित हो रहा है। और ये गेंदबाज जा रहे मैडन ओवर के नजदीक। अगली बॉल लॉफ्ट किया है, एक मुकम्मल हुई 5वीं गेंद पर। फील्डर है लॉन्ग ऑफ पे, मैच मिलेगा सिंगल। 4 बॉल हुए, एक स्कोरर, 2 स्कोरर है टेक्निकली और यहाँ पे 2 गेंद का खेल बचा है। अमन डोंगरी टीम 22 रन स्कोरबोर्ड पर। संदेश गोंदली इस टीम में क्रिस गेल, भानुदास महात्री भी है और आगे चल के बैटिंग के लिए इनके कई बल्लेबाज बचे हैं। स्ट्रांग बैटिंग लाएंगे टीम बामन डोंगरी की भी, लेकिन उनके बल्लेबाज सब शांत है। गेंदबाजी तगड़ी, निश्चित तौर पे बेहतरीन फॉर्म में करण भोईर, अनस्टॉपेबल करण। ओ क्या गेंदबाजी है, इस बार लाइन थोड़ी खराब थी। दिशाहीन बॉल, वाइट बॉल, एक्स्ट्रा रन बात बनेगी। 23 ऑन बोर्ड। पिछले मुकाबले में 90 बने थे वडोली ब के। रन बनते बनाने वाले चाहिए और जिस तरीके से गेंदबाजी हो रही है तो रनों पे अंकुश लगाने वाली गेंदबाजी है। ये विकेट का मिजाज देखे तो बल्लेबाजों को भी साथ दे रही है और गेंदबाजों को भी। राउंड विकेट लॉफ्ट किया है, बल्ले के स्लॉट में गई, प्लॉट में स्टैंडर्ड डिस्पैच, स्टैंडर्ड डिलीवर, लॉन्ग लेग सीमा पार 6 रन। आला रे आला इंजळवाला विकी शेडबोईर तुर्भेवाला संदेश गोंदली देर से आया दुरुस्त आया। हवाई सफर, लंबी दूरी, 6 की मंजूरी 6 रनों के लिए और ये 6 की बेहद जरूरत थी टीम बामन डोंगरी को। औसत प्रदर्शन अच्छा है, कहते हैं जीत का कारण बनो, हार की वजह मत बनो और ये 6 जीत का कारण बन सकते हैं आगे चल के। सामने केतन मात्रे, आपको बड़ा रनों का अंबार पहाड़ बनाना ही पड़ेगा। आखिरी बॉल भी डॉट निकली है। इस ओवर में डॉट बॉल का परसेंटेज सबसे अधिक था। इस ओवर की बात करें 4 डॉट बॉल और आए 8 रन। स्कोरबोर्ड पे लगे 29, बचिए 12 गेंदे और कितने जोड़ेगी टीम श्री एंड वियान खाडेकर बामन डोंगरी। तर यानंतरची लढत असणारे आहे दोन्ही संघ उपस्थित राज्य आहे आरसीसी पेठ विपक्ष आहे गोटिवली नवी मुंबई या दोन्ही क्रिकेट संघाच्या संघनायकांना आम्ही सूचित करत आहोत नाणेफेकीसाठी संपर्क साधावा कारण श्री साई क्रिकेट संघ सिद्धी करवले आमच्या ऑर्गनायझर कमिटीची एक नियमावली आहे तर निश्चित स्वरूपात सत्र संपण्यापूर्वी नाणेफेकीसाठी संपर्क साधावा। आज या स्पर्धेकरता ज्यांच्या माध्यमातून आम्हाला 2 व्हीलर बाईक पुरस्कृत करण्यात आलेली आहे वादल बैलाचे मालक आदरणीय चंद्रकांत शेठ भोईर साहेब तुर्भे इथे व्यासपीठावर उपस्थित आहेत। तुमचा मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करू। ओ टू कमेंट्री बॉक्स। 29 रन ऑन बोर्ड, 29 रन स्कोर बोर्ड पर। बचिए 2 ओवर बॉलिंग ट्रैक पर आएंगे जीत भोईर जिनके नाम में जीत है। कहते गिरते शेर सवार मैदान जंग में वो तिफल क्या गिरे जो घुटनों के बल चले। अब चलना होगा बैटर आर्यन नाइक को, एक नया बल्लेबाज। छोटा पैकेट बड़ा धमाका होगा तो मजा आएगा और धमाका करना पड़ेगा आर्यन संदेश गोंदली को। आर्यन नाइक पहली बॉल, टैपिंग बॉल, स्ट्राइक रोटेट करेंगे मिड ऑफ पे, हल्के हाथों से खेला, एक मुकम्मल, 30 रन बोर्ड पे, 1 विकेट टीम बामन डोंगरी। जीत भोईर ऑफ कटर बॉल, जैसे गेंद विकेटों पे गिरी गेंद टर्न हुई ऑफ साइड के दिशा में, इसे ऑफ कटर बॉल कहते हैं और मैच सिंगल। सुपर मुकाबला। बाइक सम्राट केतन मात्रे, किरण, जीत भोईर जैसे तगड़े बल्लेबाज ऋषि है तो बामन डोंगरी पे जानते हैं 60 रन तो लगने चाहिए। आप जो स्कोर बना उसके हिसाब से, अगर उससे अधिक बनेंगे वो भी अच्छा होगा। लेकिन बामन डोंगरी के पास भी जोफ्रा आर्चर है, जीत खोत, निखिल खोत है, उनके पास भी आदित्य जैसे तगड़े गेंदबाज है और कल्पेश ठाकुर भी। बिल्कुल मजा आएगा मुकाबले में। गेंदबाजी भी अच्छे बामन डोंगरी की। दिशाहीन बॉल, अंपायर सिग्नल मुड़ चुके हैं। वाइट बॉल, शाहरुख खान के पोज में अंपायर। एक्स्ट्रा रन बोर्ड पर आएंगे जिसकी ज़रूरत है। अभी तक ये दूसरी वाइट बॉल मैं कहूँगा इस टीम के द्वारा। स्कोरबोर्ड पे 31 रन। कहते उस शख्स को कोई गिरा नहीं सकता जिसे चलना ठोकरों ने सिखाया है और जो खिलाड़ी ठोकरों से उभरा है उसे आप कभी नहीं गिरा सकते। बॉलर तैयार, लेफ्टी टू लेफ्टी। जीत भोईर भी लेफ्टी बॉलर है और बैटर भी लेफ्टी है। मिलेगा सिंगल। संदेश कोहली अभी तक अपने फॉर्म में लय में नहीं आ पाए और यहाँ से सिंगल पे 1 रन बटोरते हुए शानदार मुकाबला।
मौसम मस्ताना, हर कोई आमदार चषक का दीवाना, और रमेश शेठ मडवी ने सबको दीवाना बना दिया आमदार चषक के द्वारा। ये दिल मांगी मोर, हर साल ये टूर्नामेंट आती है, सबका दिल जीतती है और बड़े बड़े मेहमान भी आते हैं। अगली बॉल, कैच का मौका, केतन मात्रे नहीं छोड़ेंगे इस कैच को। दूसरी सफलता टीम वाकलन के हाथों में। तरी व्यासपीठावर आम्ही ते पाहतो सन्माननीय आदरणीय विशाल भाई भगत दिवा क्रिकेटचा आनंद घेतात. त्यांच्या समवेत पनवेल महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक आदरणीय रविकांतदादा मातेसाहेब उपस्थित आहेत. सन्माननीय शिवसेनेचे पनवेल महानगरपालिका प्रमुख आदरणीय एकनाथ शेठ मातेसाहेब आणि त्यांच्या सर्व सहकारी खऱ्या अर्थाने क्रिकेटचा आनंद घेतात. कौतुक करावे लागेल, कारण या स्पर्धेमध्ये आज त्यांचं सुद्धा खूप मोठं योगदान इथे आपल्याला प्राप्त झालेलं आहे. 32 रनों पे 2 विकेट अब मैदान के अंदर। 14 नंबर की जर्सी क्रिस गेलॉप, उल्वे नोड, भानुदास मात्रे, 3 लेफ्टी मैदान के अंदर है। जीत बोयर लेफ्टी बॉलर, संदेश एंड भानुदास इट्स ऑल्सो लेफ्टी बैटर, और लेफ्टी का खेल आपको देखने मिलेगा मैच में। 32 लॉस ऑफ 2, गेंदे बची इस ओवर की 3, टोटल 9 बॉल। टीम जीजी स्पोर्ट्स पूर्वी ओवी इलियन वाकलन यहाँ पे बामन डोंगरी के खाते में बची है। वाकलन टीम बॉलिंग कर रही है, कौन जीत का परचम लहराएगा, कौन करेगा फतेह शिकस्त, और क्या होगा टारगेट। जीत बोयर तैयार, बॉलिंग मार्क पर, स्लोवर वन फसाया, प्लानिंग ऑफ बॉलिंग परफॉर्मेंस। जीत बोयर की स्ट्रैटेजी काम आई, मास्टरमाइंड। स्लोवर वन, स्लोवर पॉइजन से बीट किया भानुदास मात्रे, कैच आउट, बैक टू डगआउट 0 पर। भानुदास जाएंगे और मैदान में आएंगे शुभम। शुभम आएंगे 32 के बाद। ये स्कोर रुकता हुआ 3 विकेटों पर बामन डोंगरी। दोनों टीम की अगर बात करें 1 घंटा मुकाबला रुका था, लेकिन उसके बाद ऐसा लगा अच्छा बैटिंग परफॉर्मेंस देखने मिलेगा, लेकिन रनों को रोका है गेंदबाजों ने। 2 बॉल शेष, जीत ऑन हैट्रिक, 2 बॉल 2 विकेट, बैक टू बैक। बॉलो तैयार, 3000 का इनाम था विकेट हैट्रिक के लिए। अंपायर सिग्नल इट्स नॉट आउट, लेग बाइट्स 1 रन, 33 रन बोर्ड पे। चुनौती स्वीकार की बामन डोंगरी ने। अगर ये टीम 50 भी बनाती है और केतन को सस्ते में आउट करेगी तो ये मुकाबला बामन डोंगरी के लिए काफ़ी आसान बनेगा। मैच फिनिश नहीं हुआ, संदेश गोंदली बचे अभी। द बाइकर मैन, धरना के मैदान पे इन्हें बाइक मिली थी। इस साल अच्युतम फॉर्म में, जब भी ओपनिंग में जाते विस्फोटक बैटिंग करते। सामने जीत बोयर, स्लोवर किंग, तेज बॉल है ये, बहुत तेज। ऐसा लगा धीमी करेंगे, लेकिन नहीं, वेरिएशन है इनके पास। थ्रो खराब, एक्यूरेट नहीं है, उसका पूरा फायदा 2 मुकम्मल किए। और इसी के साथ ओवर की समाप्ति हुई। 4 ओवर में टीम का टोटल बनता हुआ श्री एंड व्यान खाडकर 11, बामन डोंगरी 35 रन, 3 विकेटों के नुकसान पर। आखिरी 6 बॉल बची है। अगला मुकाबला भी अनाउंसमेंट जरूर किया जाएगा महागुरु गडगे सर के द्वारा, लेकिन 6 बॉल का खेल बचा है। ये दर्दी दर्शक देखिए, मैदान की चारों तरफ दर्शक ही दर्शक। 35, चारों तरफ दर्शक ही दर्शक, और ये क्रिकेट का मजा लेते हुए शानदार टूर्नामेंट्स आमदार चषक, जहां पर 2 बाइक है, ABC और DEF। इन 2 ग्रुप के लिए अलग अलग बाइक दी जाएगी, बाईसाइकिल भी है और ट्रॉफी देखिए। आज तक मेरे ख्याल से किसी भी टूर्नामेंट्स में ऐसी ट्रॉफी तो हमने नहीं देखी। तर व्यासपीठावर आम्ही ते पाहतो खऱ्या अर्थाने सन्माननीय संजय जोशी, खऱ्या अर्थाने भटजी आपले गुरुवर्य म्हणून ज्यांना आपण आदराने त्यांचा आदर सन्मान करत असतो, ते सुद्धा क्रिकेटचा इथे आनंद घेतात. रमेश शेठ मडवी आणि श्री साई क्रिकेट संघ सिद्धिकरवले यांच्या वतीने आपलं मनपूर्वक आम्ही सहर्ष स्वागत करतो. आणि अजय भटजी आपण इथे उपस्थित आहात, आपले मनपूर्वक स्वागत आहे. गडगे सर, खूबसूरत ट्रॉफी देखिए। रमेश दादा मडवी साहब ने बहुत सारे टूर्नामेंट्स में मेहमान बनकर आए थे, शायद ये ट्रॉफी उन्होंने बिल्कुल सही चुनी है। ऐसी ट्रॉफी तो किसी नाइट टूर्नामेंट्स पे हमने नहीं देखी। अलग उनका आकार है, डिज़ाइन काफ़ी यूनिक है, और ये नई डिज़ाइन है मार्केट में। शानदार। आखिरी 6 बॉल बची है, स्कोर कार्ड पे रन बनते हुए 35, अगर आएंगे 15 तो बनेंगे 50। और बॉलिंग ट्रैक पर ऋषि बोयर, रफ्तार का सौदागर, और टीम वाकलन का हुक्मी का जो सलामी बल्लेबाज होता है, केतन मात्रे के साथ आते हैं बैटिंग के लिए। वो ऋषि स्लॉग ओवर करेंगे, जिसे डेथ ओवर कहते हैं। कितने रन आएंगे इस ओवर में? बैटिंग के लिए लेफ्ट हैंड बैटर है शुभम पाटिल। पहली बॉल, स्लोवर वन, दिशाहीन बॉल,
वाइट बॉल, एक्स्ट्रा रन। खराब थी पहली गेंद ऋषि बोहिर के द्वारा। टीम वॉकलन के एक बेहतरीन कमेंटेटर ओमकार जी शेट्टी भी इस मुकाबले का आनंद ले रहे, उनका भी स्वागत। निश्चित तौर पे शुभम पाटिल लेफ्ट हैंड बैटर। स्कोर 36 पे जाता हुआ, शांत क्रिकेट है, कोई बड़ा स्ट्रोक नहीं अभी तक। इस बार घुमा कर गेंद को खेला, बैक ऑफ द हैंड, बॉल रिलीज किया, फिंगर रोल करके अपनी जादुई गेंदबाजी दिखाई ऋषि बोहिर ने। कभी जीत बोहिर विकेट कीपिंग करते, कभी केतन मात्रे, और अब ये गेंदबाजी देखिए। तर इथे जनरेटर ऑपरेटर आपण लगेच आता प्रवीण मडबी आहेत बघा, आमचे सहकारी, त्यांच्याशी संपर्क साधायचे आहे. अगली बॉल मिस टाइमिंग, और ये विकेट मिलती हुई ऋषि बोहिर के खाते में। चौथी विकेट 36 रनों पर। न्यू बैटर जाएंगे संदेश पाटिल, 18 नंबर की जर्सी, 36, और कितने बटोरे की बामन डोंगरी। तेजस मात्रे की गेम प्लानिंग शुरू है, अब उन्हें बॉलिंग पर ध्यान देना होगा। ए प्लान जब आपका फेल होता है ना, तो बी प्लान पे ध्यान दीजिए, बी फॉर बॉलिंग। और उनके पास अच्छे गेंदबाज भी है, जीत कोते, निखिले, आदित्य, कल्पेश, भानुदास भी बॉलिंग करते, तो मौका बनेगा उनके लिए भी मैच जीतने का। लेकिन सामने बाइक सम्राट है केतन मात्रे, 33 बाइक उन्होंने जीती है, 5 4 व्हीलर। सोचिए कितने बड़े बल्लेबाज है। तो केतन मात्रे पर अगर कोई मूवी बनती है तो बननी भी चाहिए, वो डिजर्व करते हैं, क्योंकि अभी तक कई लोग 20 साल से अधिक क्रिकेट खेल रहे हैं, उन्हें एक बाइक ने जीत मिली, लेकिन इनके पास बहुत सारी बाइक और 5 4 व्हीलर है। गेंदबाज तैयार है, 4 बॉल का खेल बचा है। संदेश पाटिल बैट कट, थर्ड मैन को बीट किया, चाइना कट, और कभी कभी चाइना का माल भी चलता है। थर्ड मैन सीमा पार, 4 रन्स। आयोजन भारी केलाय मैदानावर, आमदार चषकाचं आयोजन भारी केलाय मैदानावर. श्री साई क्रिकेट संघ सिद्धी करवले आहे. 40 रन स्कोरबोर्ड पर श्री साई सिद्धि करौले का एक विशेष योगदान है मैच के लिए। टूर्नामेंट के आयोजक है श्री साई सिद्धि करौले, और रमेश दादा मडवी उनके आधार स्तंभ है, हमेशा उन्हें सपोर्ट करते। जहाँ पर भी श्री साई सिद्धि करौले खेलते हैं वहाँ पर रमेश दादा मडवी ज़रूर आते हैं, उन्हें सपोर्ट करते हैं, और वो आधार स्तंभ है। और ये सपोर्ट इस टूर्नामेंट को भी मिला है। 1 रन मुकम्मल भी स्कोरबोर्ड पे आए, 2 रन 42। गेंद बची है महज 2 बॉल। फिनिश करना होगा संदेश पाटिल को, अभी तख्ता पलट करना होगा। जोहर दिखाते हुए संदेश पाटिल, पानी के ऊपर आग लगाने वाला शॉट देर से आया लेकिन दुरुस्त आया बामन डोंगरी के लिए। 6 रन, 48 रन ऑन बोर्ड, 50 के लिए 2 कम, और ये बिल्कुल अच्छा टारगेट बना है। शुरुआत खराब हुई लेकिन अंत अच्छा होगा संदेश पाटिल के बल्ले से। बिग हिट, बिग शॉट, दिस इज द मेलोडी शॉट। बॉलर तैयार, आखिरी बॉल, टारगेट सेट के लिए संदेश पाटिल तैयार है। राउंड द विकेट, ये थर्ड मैन के ऊपर, ओवर द थर्ड मैन, फील्डर मौजूद, फील्ड करेंगे। फॉम्बल हुए, 2 मुकम्मल, आखिरी बॉल है, 3 कंप्लीट। सुपर रनिंग बिटवीन द विकेट्स, आखिरी बॉल पर 3 मिले हैं, यानी 9 रन आए 2 गेंदों पर। स्कोर बनता हुआ 50 अप, 51 रन, और जीतने के लिए चाहिए 52 आने वाली 5 ओवर में। आइए चलते प्रेजेंटेशन बॉक्स में, जहां पर जुड़े महागुरु एमडी गडगे सर। प्रवीण टेंबे इथे मान्यवरांचा तत्परित सन्मान केला जाणार आहे. रमेशन मडबी साहेब या, रमेशन मडबी साहेब, चंद्रकांत भोईर साहेब आपण यावं. आमच्या ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने खऱ्या अर्थाने मान्यवरांचा सन्मान इथे केला जाणार आहे. प्रथमतः सन्मान केला जाईल तर विशालबाई भगत दिवा, विशालबाई आपला सन्मान इथे केला जाईल. दिवा येथील आदरणीय ठाणे जिल्ह्यातील एक आदरणीय व्यक्तिमत्व विशालबाई भगत दिवा यांचा येतोची सन्मान आमदार चषक 2024 या स्पर्धेच्या माध्यमातून स्पर्धा ऑर्गनायझर रमेश मडवी, सरचिटणीस पनवेल महानगरपालिका प्रभाग क्रमांक 1 भारतीय जनता पार्टी रमेश मडवी साहेबांच्या शुभ हस्ते वस्त्र अलंकार, पुष्पगुच्छ आणि आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचा सन्मान चिन्ह देऊन
जे आदरणीय रमेश शेठ मडवी, चंद्रकांत शेठ भोईर यांच्या शुभ हस्ते विशालभाई भगत दिवा यांचा यथोचित सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून इथे केला जात आहे. स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. यानंतरचा सन्मान असेल शिवसेनेचे पनवेल महानगर प्रमुख आदरणीय आहे एकनाथ शेठ मातेसाहेब खुटारी यांचा यथोचित सन्मान इथे केला जाईल. एकनाथ शेठ मातेसाहेब एक उदांत विचाराचार, श्रेणीच्या खाणीतून सद्गुणांचे पैलू पाडत पाडत मनुष्य घडतच नसतो, तर माणुसकीत खऱ्या अर्थाने सामाजिक दृष्ट्या वावरत असताना विचारांचा वसाने वारसा जोपासणारे सन्माननीय आहे एकनाथ शेठ मातेसाहेब, पनवेल महानगरपालिका, पनवेल महानगर प्रमुख, त्यांचा सन्मान इथे केला जाईल. तर सन्माननीय आहे सन्माननीय एकनाथ शेठ मातेसाहेब, शिवसेनेचे पनवेल महानगर प्रमुख एकनाथ शेठ मातेसाहेबांचा यथोचित सन्मान रमेश शेठ मडवी साहेबांच्या शुभ हस्ते मायेची उबदारशाल सौंदर्याचे प्रतीक आणि आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन त्यांचं स्वागत इथे केलं जात आहे. आणि एकनाथ शेठ माते साहेबांच्या समेत जेवढे सहकारी आले ते बघा. तर विशाल भाई भगत यांचे सर्व सहकार्यांनी समोर याच्या बघा. विशाल दादांचे सर्व सहकारी इथे आलेले आहेत आणि त्यांना एकत्रित इथे आमंत्रित करण्यात आलेलं आहे रमेश शेठ मडवी मित्र परिवाराच्या वतीने. यावर सर्वांनी एकत्रित फोटो इथे फोटोग्राफी फोटो सेक्शन केले जाईल. विशालभाई भगत दिवा यांच्या समेत जे सहकारी आलेले आहेत त्या सर्वांचा यथोचित गौरव इथे केला जात आहे. बोला गणपती बाप्पा मोरया. इथे सन्माननीय विशालभाई आणि एकनाथ दादा म्हात्रे साहेबांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जात आहे. संपूर्ण विशाल दादांचा खऱ्या अर्थाने ग्रुप आपण इथे पाहतो, युवा वर्ग, सर्वांचा मनपूर्वक आम्ही स्वागत करतो. आणि यानंतरचा सन्मान असेल पनवेल महानगरपालिकेचे अभ्यासू नगरसेवक आदरणीय आहे रविकांत दादा माते साहेब, आपण समोर यावं, आपला सन्मान इथे केला जाईल. तर सन्माननीय रविकांत दादा म्हात्रे, विद्यमान नगरसेवक पनवेल महानगरपालिका यांचा यथोचित सन्मान रमेश शेठ मडवी यांच्या शुभ हस्ते इथे केले जाईल. रविकांत दादांचा यथोचित सन्मान पनवेल महानगरपालिकेचे एक उदांत कल्पना उरासी बालगुण, ज्याने प्रचंड निष्ठेने आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली आणि पनवेल महानगरपालिकेचे ज्यांना नगरसेवक होण्याचं भाग्य लाभलं ते रविकांत दादा म्हात्रे साहेबांचं वस्त्र अलंकार, पुष्पगुच्छ आणि आमदार प्रशांतदादा ठाकूर चषकाचं सन्मान चिन्ह देऊन स्वागत केलं जात आहे. त्यानंतर परशुराम म्हात्रे या आपला सन्मान स्पर्धा ऑर्गनायझर रमेश मडवी साहेबांच्या शुभ हस्ते केलं जाणार आहे. आणि संजय जोशी सर या भटजी यावा आपण आपला सन्मान केला जाईल. सामन्याकडे आपण बोलणार आहोत लगेचच. संजय सर या आपण. तर सन्माननीय परशुराम म्हात्रे साहेबांचा यथोचित सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून इथे केला जात आहे. रमेश मडवी साहेबांना आमची विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते त्यांचं वस्त्र अलंकार, पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन स्वागत करावं. सन्माननीय संजय भटजी यांचं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून रमेश मडवी साहेबांच्या शुभ हस्ते इथे केलं जात आहे. चला टॉससाठी या कॅप्टन टीम RCC पेठ आणि त्याला फाईट करेल तकदीर का बादशाह गोटवली संघ. सन्माननीय सुधीर मडवी, सुधीर दादा या, तुमचा सन्मान इथे केला जाईल. रमेश शेठ आपण त्यांचं स्वागत करावं.
सामना मैदानावरती आपण पाहतोय दोन बलाढ्य टीम 51 धावेचं टार्गेट मैदानावरती टीम 52 धावेचं टार्गेट उभं केलंय. यावेळीचा चेंडू कव्हर रेझन मध्ये चाललाय सीमारेषा बाहेर धन 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 करत सीमारेखा बाहेर येतो शानदार 4 रन. ते लक्ष गाठायचं 52 धावेचं दोन्ही संघाला शुभेच्छा देईल. विश ऑल द बेस्ट बोथ टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. वाकलन विरुद्ध बामणडोंगरी अनेक वेळा एकमेकाविरुद्ध खेळल्यात, परंतु आज आमदार चषकाच्या या नाईट स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा एकमेकांसमोर आल्यात. पहिले सत्र तुम्ही पाहिलं की बॅटिंग करत असताना मैदानावरती टीम बामणडोंगरी संघ श्री अँड विहान खाडेकर जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी संघाने केल्या त्या 51 धावा आणि 52 धावेला उत्तर देत असताना टीम टोटल 4 धावा. ऋषी बोयर ऑन अ स्ट्राईक. चांगला चेंडू पुन्हा एकदा हलक्यातनं क्लिक केलाय कव्हर रिझन मध्ये. फिल्डर दूरवर नेतील तोपर्यंत 2 धावा कंप्लीट झाल्या. रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगली पाहायला मिळते. ऋषी भोईर आणि केतन मात्रे या दोन विस्फोटक खेळाडूमध्ये अक्षरशः टेनिस क्रिकेटमध्ये ज्या नावाचा दबदबा आहे मित्रांनो, 33 बाईक 5 4 व्हीलर ज्या खेळाडूच्या नावावरती तो केतन मात्रे नॉन स्ट्राईक एंड होती. आणि यंदा देखील स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक चॅम्पियन संघ राहिला. अनेक सारी क्रिकेटचे ग्राउंड त्याने गाजवले आहेत. आज पुन्हा एकदा वाकण संघ सज्ज झालाय. क्लिंग बॉल फ्लेड ऑन विकेट नंबर फर्स्ट. ऋषी भोईर बॅक टू द डगआउट. बिग विकेट वाकण टीमला मोठा धक्का. जो आज संघ खेळतो मैदानावरती पूर्वी ओव्ही 11 जीजी स्पोर्ट्स वाकलन टीम. तर सन्माननीय हनुमान पाटील साहेबांचं इथे आगमन झाले. हनुमान पाटील सिद्धी नाईट स्पर्धेचे ऑर्गनायझर आहेत. यावं व्यासपीठावर. योगेंद्र दादा मडवी त्यांच्या समवेत असतील तर आपण यावं. योगेंद्र दादा पाटील आपण या व्यासपीठावर आपले स्वागत आहे. फर्स्ट विकेट डाऊन. धावसंख्या स्कोर बोर्डवरती आमचे स्कोर सांगतात फक्त 6 रनचा. अगदी चांगली सुरुवात मैदानावरती. दुसऱ्या बाजूला बामणडोंगरी संघाकडनं गोलंदाजी करत असताना आदित्य पाटीलने केली. पहिला पॉवर प्ले मध्ये धावा दिल्यात त्यानं 5 बॉलमध्ये 6 आणि महत्वाची विकेट म्हणजे ऋषी भोईर इनफॉर्म बॅट्समॅन मैदानात बाहेर झाले. येणारी जिम्मेदारी येणाऱ्या फलंदाजाला आता मैदानावरती पार करावी लागेल आणि नवीन बॅट्समॅन मैदानावरती येतोय. नेट क्रमांक 3 तिसऱ्या क्रमांकावरती जीत भोईर नावाचं जीत आहे. अनेक सारी क्रिकेटची ग्राउंड त्यानं गाजवली आहेत. अगदी आपण पाहतो मैदानावरती वाकण संघ आणि त्याला सपोर्ट करण्यासाठी अनेक संख्येनं पाठीराखे मैदानावरती आले आहेत. सगळ्यांचं स्वागत. युट्यूबच्या माध्यमातून अनेक सारे प्रेक्षक मला जॉईन झालेत. बॉल चांगला आहे. स्विच हिट खेळायचं होतं. बॉल डॉट येतो आणि पहिलं षटक चांगलं राहिलंय. आदित्य पाटीलने धावा दिल्यात त्या फक्त 6 आणि 1 विकेट प्राप्त केली. तर थँक्स डीजे मास्टर. इथे अजय भटजी यांचा सन्मान केला जाणार आहे. अजय या. अजय यावं आपण. आपला येतोची सन्मान सिद्धी करवले कमिटीच्या वतीने इथे केला जाणार आहे. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. अजय यावं आपण. आपला सन्मान केला जाईल. चला दोन्ही कॅप्टन आलेले आहेत. आपण टॉस करूया. बघा आज पेट विरुद्ध खरं तर मॅच होती. धारावे संघ विरुद्ध पेट होती. काही कारणास्तव धारावे संघ पोहोचू शकला नाही. आयोजन कमिटीनं ऍडजस्टमेंट केली आणि गोटिवली संघ या स्पर्धेमध्ये दाखल झालाय. टीम टोटल एकूण धावसंख्या आपण पाहिली. धावफटकावरती 52 धावेला उत्तर देताना चांगला मॅच मैदानावरती. दोन्ही संघ तुल्यबळ ताकदवर आहेत त्यामुळे मॅच देखील तेवढीच चांगली पाहायला मिळेल. दोन्ही बलाढ्य संघ एकमेका विरुद्ध खेळत आहेत. आज बरेच सारे संघ बऱ्याच ठिकाणी मॅचेस सुरू आहेत आणि त्या संघामुळे बरेच संघ या ग्राउंडवरती पोहोचू शकले नाही. पेट विरुद्ध आपण पाहिलं तर खरं तर धारावे संघ ही लढत होती. धारावे संघ येऊ शकला नाही या स्पर्धेमध्ये आणि त्याच्या जागेवरती आता गोटिवली संघाला आयोजन कमिटीने आमंत्रित केलंय. म्हणजे पेट विरुद्ध गोटिवली ही लढत प्रेक्षकांना पाहायला मिळेल.
तर स्कायरा आकाश पाटील आमचे आकाश दादा मॅच बघतात आणि त्यांच्याकडून षटकार हॅट्रिकसाठी 2000चं प्राइज असेल. अगदी चांगलं आयोजन आपण पाहतोय आणि खरं तर यावेळीचा चेंडू बॉल पडल्यानंतर इथे फलंदाजाला बीट करतोय. कोई लक्ष्य मनुष्य के साहस से बडा नहीं, हरा वही जो दिल से लढा नहीं. बामण दाबेचं टार्गेट जरी मोठं नसलं तरी मात्र बामण डोंगरी संघाकडे देखील बॉलिंग अटॅक चांगला आणि तोच अटॅक सुरू केलाय, परंतु आता ओव्हर उडवलाय कव्हर दिशेनं बाउंड्री लाईनच्या बाहेर. प्रयत्न चांगला तेजस मात्रेचा, परंतु चेंडू सीमारेषा बाहेर येतोय. शानदार चौकार. डरने वालों को मिलता नहीं कुछ जिंदगी में, लढने वालों के कदमों में जान होता है. लढावं लागेल दोन्ही संघाला मैदानावरती. बोल्ड क्लिंग बोल्ड धक्का लागलाय महत्वाचा. जीत भोईर मैदानात बाहेर. याच्या अगोदर एक चौकार आणण्या, आता ब्लॉकआउटचा बॉल बीट झाल्याने क्लिंग बोल्ड विकेट नंबर 2 मैदानात बाहेर होतोय जीत भोईर. अप्रतिम संगीत डीजेच्या माध्यमातून आपण ऐकतोय. साईबाबा कहते कि मत सो चितना, तेरा सपना क्यों पूरा नहीं होता, हिम्मत वाले का इरादा कभी अधूरा नहीं होता, जिस इंसान के कर्म अच्छे होते हैं दोस्तों उनके जीवन में कभी अंधेरा नहीं होता. मैदानावरती प्रयत्न बामण डोंगरी संघाचे भरपूर चांगले, परंतु अद्याप मैदानावरती वाकळ संघाचा वाघ नासिक एंडवती. बॉल चांगला बॅकवर्ड पॉइंटला खेळाडू, मात्र रन्स मिळणार नाहीये. षटक झाले समाप्त. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. पॉवर सर्कल पहिलं ओव्हर आलं 6 धावेचं 1 विकेट. सेकंड ओव्हर मध्ये 5 धावांनी 1 विकेट. तर 2 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर 11 रन्स 2 विकेट. तर इथे नाणेफेक केली जाणार आहे. गोटिवली क्रिकेट संघ नाही घ्या आणि प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ आपण RCC पेट क्रिकेट संघाच्या दरम्यान नाणेफेक करणार आहोत. दोन्ही संघ नायकांनी यावं नाणेफेकीसाठी. तर नक्कीच याबा आपण व्यासपीठावरती आम्ही आमंत्रित करू. मागच्या महिन्यामध्ये याच ग्राउंडवरती स्पर्धा आपण पाहिली. दमदार प्रतियोगिता. स्वर्गीय प्रभाकर पाटील स्मृती चषकाचे लाडके आयोजक सन्माननीय प्रभाग क्रमांक 1 महाराष्ट्र नवनिर्माण सेना योगेंद्र दादा पाटील यांचं आगमन झालंय. समेत संदेश दादा पाटील याबा आपण व्यासपीठावरती आपलं देखील स्वागत आहे. आज मान्यवरांचा ताप आमच्या व्यासपीठावरती. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी. स्पर्धेतली 5वी रात्र आणि 5व्या रात्रीतील ही बिग फाईट मॅच मैदानावरती बामण डोंगरी विरुद्ध वाकलन संघ. बामण डोंगरी आज संघ खेळतोय श्री अँड विहान काडेकर 11 या नावानं, आणि दुसऱ्या बाजूला जीजीस्पूर वाकलन संघ जो आज खेळतोय पूर्वी ओवी 11 या नावानं. दोन्ही संघ तुल्यबळ ताकदवर अनेक वेळा एकमेकाच्या समोर आले. एकमेकाच्या उणीधुनी एकमेकाचे डावपेच हे दोघांना माहिती आहेत आणि त्यामुळे ही लढत देखील तेवढीच चांगली प्रेक्षकांना पाहायला मिळते. 2 षटका 11 येणे 18 बॉल 41 धावेची आवश्यकता. रहा संघर्ष की जो चलता है सूर्य बनकर वही आगे निकलता है. केतन मात्रेचं विकेट किती इम्पॉर्टंट असेल दोन्ही संघांसाठी. कारण एका बाजूला बामण डोंगरी संघ देखील विकेट घेण्यासाठी तडफोडतोय, परंतु दुसऱ्या बाजूला वाकण संघासाठी केतन मात्रे खेळपट्टीवरती राहणं खूप गरजेचं आहे. कारण येणारे 17 बॉल 41 धावेची गरज. आज VCC उसर्ग मैदानावरती अर्धशतक टोकलं केतन मात्रेनं. आज संपूर्ण रायगड ठाण्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या खेळाडूचं नावाचा डंका भाजलाय तो केतन मात्रे. या सीझन मध्ये आतापर्यंत 23 अर्धशतक त्या खेळाडूनं टोकली आहेत. एकूण 33 बाईक 5 व्हीलर 5 4 व्हीलर आपण पाहिल्या ज्या खेळाडूच्या नावावरती आहे. संपूर्ण महाराष्ट्राचा बायकर मॅन म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जाते आणि टेनिस क्रिकेट मधला सर्वात श्रीमंत खेळाडू केतन मात्रे मैदानावरती.
तो देखील लढतोय, परंतु तेजस मात्रे आणि कंपनी बामणडोंगरी संघाचं कौतुक करायला हवं ज्या प्रकारे त्यांची गोलंदाजी मैदानावरती. बघा दोन्ही कॅप्टन आपण जॉईंट व्हा. गोटेली संघ दुर्बरनं आला, ऍडजस्टमेंट त्याने केली, परंतु त्या संघाला आयोजन कमिटीनं 5 धाब्याची पेनल्टी ही डिक्लेअर केली आहे. तर चला पेट संघ आपण वेळ न घेता आता लगेच यावं. बंटी जोशी प्लीज कॉपरेट करेन. नेहमी पेट संघ प्रत्येक स्पर्धेमध्ये वैभवती असतो, त्यांचं देखील आपण कौतुक करूया. आता त्यांची स्पर्धा पार केली. अजून एक चांगला बॉल, व्हेरी गुड डिलिव्हरी. मॅच मध्ये आता पकड मजबूत झाली आहे ती बामणडोंगरी संघाची. काय आक्रमकता गोलंदाजी. पॉवर सर्कल मध्ये केवळ 11 रन्स आले आणि त्यानंतर तुम्ही पाहताय भानुदास मात्रेचं हे षटक. 4 बॉल 1 धाव. स्विचिटचा प्रयत्न, तेवढाच चांगला बॉल. तेजसनं सांगितलं की या स्पर्धेतले नियम भरपूर चांगले आहेत. 5 षटक 5 गोलंदाज आणि त्यांच्याकडे देखील तेवढी बॅटिंग लाईनअप, गोलंदाजी लाईनअप देखील खूप स्ट्रॉंग आहे. आणि आतापर्यंत भानुदासनं 5 चेंडू फेकलेत, फक्त धाबा दिलेत ते त्यानं 1. बॉल चांगला आहे, हेलिकॉप्टर उडवलाय. केतन मात्र सांगतोय धाव घेणार नाहीये, कारण येणारे 12 बॉल आणि गरज आहे मैदानावरती 40 धाब्याची. मॅच चांगली रंगेल, कारण जोपर्यंत केतन मात्र मैदानावरती आहे तोपर्यंत विजयाचे स्वप्न मैदानावरती राखू शकतोय वाकण संघ. हॅलो हॅलो. तर इथे नाणेफेक केली जात आहे. एका बाजूला आरसीसी पेठ विपक्ष गोटिवली क्रिकेट संघ आदरणीय विशालबाई भगत, विशालबाई आपल्या शुभास्ते ते नाणेफेक केली जाणार आहे. या बापांना विशालबाई भगत दिवा यांच्या शुभास्ते नाणेफेक केली जाईल. विशालबाईंच्या शुभास्ते नाणेफेक केली जाणार आहे. त्यांच्या समवेत आम्ही पाहतो आमच्या ऑर्गनायझर रमेश शेठ मडवी. विशाल दादा आपल्या शुभास्ते नाणेफेक करावी. बघूया नाणेफेकीचा कौल कोणत्या संघाच्या बाजूने लागतो आणि नाणेफेकीचा कौल इथे आरसीसी पेठ क्रिकेट संघाच्या बाजूने. संघनायक नाणेफेक आपण जिंकलेली आहे. प्रथमतः निर्णय कोणता स्वीकारणार आहात? प्रथम आम्ही फलंदाजी घेऊ. फलंदाजी करण्याचा निर्णय. आम्ही अनेक स्पर्धेमध्ये पाहतो संघनायक नाणेफेक जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारत असतो, परंतु तुम्ही प्रथमतः फलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारला, त्याचं कारण काय असावं? कारण असं आहे की आमचे फलंदाज एकदम फ्री माइंडने खेळतील, त्याच्यासाठी आम्ही फलंदाजी घेतो. रमेश दादा मडवी यांचं आपण आयोजन इथे पाहतो, काय सांगू शकाल इथे मैदानामध्ये आल्यानंतर आयोजन कसं वाटलं तुम्हाला? आयोजन तर एकच नंबर आहे आणि इथे आम्हाला संधी दिल्याबद्दल आम्ही धन्यवाद मानतो. हां, थँक्यू सो मच. गोटिवली क्रिकेट संघ दूरवरून आलेला आहे, काय सांगू शकाल आयोजनाबद्दल? आयोजन तर खूपच सुंदर आहे. खेळण्यासाठी संधी भेटली आहे, चांगला परफॉर्मन्स करण्याची ट्राय करू आम्ही. खूप खूप शुभेच्छा दोन्ही क्रिकेट संघांना. आणि वलूया संरक्षण कक्षामध्ये योगेश मडवी यांच्याकडे. तो जिंकण्यासाठी केतन मात्रे बॅटची एज लागली आणि विकेटच्या पाठीमागे 2 फिल्डरच्या मधनं चेंडू गोळीच्या वेगानं लॉंग स्टॉप सीमारेखेच्या बाहेर. शानदार चौकार. क्रिकेट संघ थैंक यू टीजे. परिंदों को मिलेगी मंजिल, यकीनन उनके फैले पर बोलते हैं. कुछ लोग रहते जमाने में खामोश, उनके हुनर बोलते हैं. आज मैदानावरती केतन मात्रेला स्वतःची दादागिरी प्रस्थापित करावी लागेल. बॅटच्या रनर मध्ये ऑन फायर 1 चौकार मिळाला आणि त्यानंतर लॉंग ऑफ प्रिझन मध्ये सीमारेषा बाहेर केतनने टोकले षटकार. आणि आता मॅच मध्ये पुन्हा एकदा रंगत वाढली आहे आणि आता 10 चेंडू 29 धावेची गरज. त्यांचं नाव लय फिक्र करता फिक्र से होता है क्या, आज कर ले भरोसा खुद पर फिर देखो होता है क्या. स्वतःवरती विश्वास असलं की अंधाऱ्या रात्रीमध्ये देखील रस्ते सापडतात, हे केतन मात्रेला माहिती आहे. स्वतःवरती कॉन्फिडन्स पाहिजे. हो मी करू शकतो, क्योंकि दुनिया झुकती है जनाब, बस झुकाने वाला चाहिए. 10 बॉल. यावेळीचा चेंडू चांगला, विकेटच्या मागे सिंगल घेण्याचा प्रयत्न, अगदी रनआउट झालेत. कॉलिंग आली आणि पोहोचू शकले नाहीयेत. आणि आता 6 हॅट्रिक साठी स्कायरा आकाश पाटील यांच्याकडनं 4000चं प्राइज असेल वाकण टीमला. फलंदाज बाद धावच्या स्वरूपामध्ये. समीकरण बदलले, वेळ बदलली आहे. येणारे समीकरणचे प्रेक्षक निश्चित ही मॅचला एन्जॉय करतात. धाबा झाले धावपळकावरती 23 धाबा गरज राहिली मैदानावरती जिंकण्यासाठी. 29 धाबा. येणारे बॉल शिल्लक आहेत ते 9 चेंडू आणि 29 धाबा.
काय मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळते. वाकण विरुद्ध बामणडोंगरी हे दोन बलाढ्य संघ एकमेकाच्या विरोधात खेळतात. या आजच्या गटातली ही तिसरी लढत आहे. सेकंड लढत तुम्हाला तर पाहायला मिळेल. खरं तर RCC पेट बनाम तुम्ही तकदीर का बादशाह गोटुली संघाला पाहणार नेक्स्ट मॅच मध्ये. परंतु या मॅच मध्ये घडलंय काय, केतन मात्र 9 सेकंडला गेलाय. येणारे 9 चेंडूंना आता 29 धाबीची गरज आहे. दोन्ही बलाढ्य संघ, दोन्ही ताकदवर संघ आमने सामने मैदानावरती. बॉल चांगलाय, आल्याला स्वागत केलं, भव्य स्वागत. लॉंग ऑफ सीमारेखेच्या बाहेर देतो चेंडू फेकून सीमारेखा बाहेर. 6 रन. रमेश मडवीचं नाव लय गाजतंय रायगड जिल्ह्यावर. श्रीबाई क्रिकेट संघ सिद्धी करवले आहे हो एक नंबर. थँक्यू डीजे. विशाल भोईर तुर्बे यांच्याकडनं आता 3 बॉल 3 षटकारांसाठी देखील 3000 रुपयाचं प्राइज असेल. तर जीवदाने बामणडोंगरी क्रिकेट संघाचे वियान खाडेकर क्रिकेट संघाचे पुरस्कर्ते आहे प्रकाश खाडेकर वलभ यांच्या वतीने केतनच्या विकेटसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. बघा केतन मात्रेची विकेट जर प्राप्त केली गोलंदाजांनी तर त्या गोलंदाजाला प्रकाश खाडेकर वलभ यांच्या वतीने 1000 रुपयाचं कॅश प्राइज. हा गोल्डन विकेट आहे केतनचे. परंतु केतनचे बंधू मैदानावरती किरण मैदानावरती आलाय. 3 बॉल 3 षटकार ठोकले तर त्याला 3000चं प्राइज आहे फक्त किरणसाठी. परंतु दोन्ही फलंदाजांसाठी स्कायरा आकाश पाटील यांच्याकडून 4000चं प्राइज असेल. तर विशाल शेठ भगत साहेब यांच्या वतीने 3 षटकारांसाठी 5000 रुपयाचं कॅश प्राइज. बॉल चांगला इथे पडल्यानंतर फलंदाजाला बीट करतोय. कभी बाजी इधर तो कभी बाजी उधर. ये क्रिकेट का दस्तूर है. क्रिकेट की भाषा लगी तो ताली नाही तो गाली. या मैदानावरती तेच पाहायला मिळते. कधी सामना वाकड संघाच्या बाजूनं तर कधी सामना टीम बामणडोंगरी संघाच्या बाजूनं. पाहायचं येणारे 7 बॉल राहिलेत आणि 23 धावेची गरज आहे. 7 बॉल 23 सर्वांचं लक्ष मैदानावरती. अंतिम बॉल फुल टॉस होता. प्रहार केला बॅटची एज. चाललाय चेंडू यावेळी थर्ड मॅन क्षेत्राकडे आणि चेंडू सी मारेच्या बाद 4 रन. पंचांनी इशारा केलाय. थर्ड पंच, तिसरे पंच सॉफ्ट सिग्नल पंचांनी. यस तिसरे पंच बेमर बॉल चेक करायचंय. बॉलला हाईट किती होती, फुल टॉस आहे परंतु तो आता चेक करायचं. तिसरे पंच आमच्या सोबत जॉईंट होतील. तर मनोज पवार तिसरे पंच आणि बॉलवरती निर्णय फार महत्वाचा असेल. लक्ष 23 होतं. चौकार मिळालं तर 19 आणि बॉल इथे नो बॉल. 1+4 5 रन फार महत्वाच्या. आणि आम्ही नेहमी सांगतो ना क्रिकेट असो किंवा आयुष्याचा खेळ, जर तुम्हाला तुमच्या 99% मेहनतीसोबत 1% नशिबाने साथ दिली तर 100% यश मिळत असतं. आणि ते यश आता मिळालंय. 5 धावा अतिरिक्त स्वरूपामध्ये बोनस पद्धतीने मिळाल्यात. त्या वाकण संघाला येणारे समीकरण 7 बॉल 18 धावीची गरज है. लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वाले की दोस्तों कभी हार नहीं होती. आज संघर्ष वाढलाय. आजचा संघर्ष उद्याचं सामर्थ्य बनू शकतंय. आणि केतन मात्रे सारखा खेळाडू जर नॉस्ट्राइक एंडला असेल तर स्ट्रायकर खेळाडूला देखील तेवढी ताकद मैदानामध्ये मिळते. प्रीतचा चेंडू चांगला फटका. बिलकुल चेंडू चाललाय दन 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 करत बाउंड्री लाईनच्या दिशेनं आणि मिळाल्या 4 रन्स. काय घडलंय, एका बॉलवरती 9 रन्स आल्या आणि आता समीकरण बदललंय. येणाऱ्या अंतिम षटक 14 धावीची गरज. तर इथे बघा फलंदाजांसाठी सुवर्ण संधी आहे. आजचे प्रमुख पाहुणे सन्माननीय विशालभाई भगत दिवा यांच्या वतीने षटकार हॅट्रिक साठी 5000 रुपयाचं बक्षीस आहे. आज डीजे मास्टरचं कौतुक करावं लागेल योगेश. खऱ्या अर्थाने चांगला आवाज पाहतो, दमदार आवाज. नाही समजण्या वाले का इशारा कापी. महागुरूंचं सांगणं वेगळं आहे परंतु डीजा आपण थोडंसं लक्ष द्या. आवाज थोडासा कमी येतोय. एकूण धावसंख्या जर पाहिली तर धावपडकावरती आमचे स्कोर सांगतायत 38. येणारे अंतिम षटक 14 धावेची गरज आहे. काय आक्रमक लढत आपण पाहिली. मी सुरुवातीला सांगितलं की दोन्ही संघ तुल्यबल आहेत, ताकदवर आहेत, सहजासहजी मैदानावरती हार मानणार नाहीयेत आणि तेच घडलंय. केतन मात्र शेवटपर्यंत टिकलाय आणि आता 6 बॉलमध्ये 14 त्याच्यासाठी मागणं नसेल. केतन मात्र सांगितलं मैदानावरती शेवटच्या बॉलवरती धाव देखील घेतली नाही परंतु येणारे 6 चेंडू 14 धावा. काय लढत मैदानावरती प्रेक्षकांना पाहायला मिळते. कौतुक करेल केतन सोबत मी किरणचं. ज्यानं आक्रमक खेळ मैदानावरती केला. 1 षटकार 2 चौका त्यानं मैदानावरती दाखवलेत परंतु आता स्ट्रायकेनला महाराष्ट्राचा बायकरमॅन लाडका खेळाडू केतन मात्रे. पहिला बॉल लॉब केला. मिस टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक आहेत परंतु चेंडू चालला आबाकापेक्षा बाहेर.
सीमारेषा बाहेर. आय लाईक अ वॉरियर. हो मी एक योद्धा आहे आणि मला युद्ध आवडतंय हे सांगितलं केतन मात्रेनं. ठोकलाय षटकार. टोटल स्कोर आमचे स्कोरर सांगतात मैदानावरती आता 44. गरज राहिली ती फक्त 8 धावेची 5 बॉल मध्ये. सुरुवातीला सांगितलं केतन मात्रे जोपर्यंत शांत आहे परंतु तो जास्त वेळ शांत बसणार नाहीये. छाटले जरी पंख माझे उद्या उडेल नव्यानं मी. आज हे सांगत असताना केतन मात्रे नक्कीच मैदानावरती लढला. चांगला बॉल मिड विकेट रिझनला क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल तर प्राप्त होईल. डबलचा प्रयत्न घातकी ठरू शकते ही रन्स परंतु पोहोचलाय. काय रनिंग बिटवीन द विकेट. कॉल दिला एक धाव त्यानंतर सेकंड धावसाठी त्याने कॉल दिला. हे फार महत्वाचं होतं आणि अप्रतिम रनिंग गुड इन द विकेट. धावसंख्या पुढे चालली. 46 वरती गरज राहिली ती आता फक्त 6 धावेची. राहिलेत बॉल 4. 4 चेंडू 6 धावा. सर्वांचं लक्ष मैदानाकडे लागले. काय जबरदस्त मॅच मैदानावरती. वाकण विरुद्ध बामणडोंगरी. सर्व प्रेक्षक ही मॅच एन्जॉय करतात परंतु आजची ही लढत सगळ्यांना आवडली. एका बाजूला वाकण संघाचे समर्थक आहेत. स्कोर झाला 46. 52 धावेचं टार्गेट आहे. 6 धावेची गरज आहे. राहिले 4 बॉल. केतन मात्रे वादळ मैदानावरती पाहायला मिळालं. जेव्हा जेव्हा संधी मिळाली तेव्हा तेव्हा त्याने मोठे फटके दाखवलेत आणि आता 4 बॉल मध्ये 6. बॉल चांगला पडल्यानंतर बाउन्स झाला. परफ्यूम डिलिव्हरी. अगदी नाकाला स्पर्श करून जाणारी डिलिव्हरी. एक आलाय आणि पंचांना इशारा देखील दिलाय. 1 फॉर दी ओव्हर. एका ओव्हर मध्ये तुम्ही फक्त एकच बाउन्सर करू शकता. येणारे 3 बॉल 6 धावेची आवश्यकता. काय जबरदस्त मॅच. बॉल चांगलाय. फटका देखील चांगला आहे आणि केतन मात्रे स्टाईलनं त्याने स्वतःला मॅच फिनिश केली आहे. वेल डन केतन मात्रे. कॉंग्रॅच्युलेशन वाकण टीम. हार्ड लक बामणडोंगरी. ते थँक्स योगेश मडवी. खऱ्या अर्थाने अतिशय दमदार लढत झाली. एका बाजूला आपण पाहतो वियान खाडेकर जीवदानी बामणडोंगरी क्रिकेट संघ आणि त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ ओवी आरबी 11 जीजी स्पोर्ट वाकलन क्रिकेट संघाच्या दरम्यान लढत झाली आणि लढतीमध्ये जीजी स्पोर्ट वाकलन ओवी आरबी 11 जीजी स्पोर्ट वाकलन क्रिकेट संघाने नेतृत्व कामगिरी साकारत विजय संपादित केले. त्यांचं मनपूर्वक अभिनंदन. जीवदानी बामणडोंगरी क्रिकेट संघाने स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. तुमचा आम्ही श्री साई क्रिकेट संघ सिद्धी करवले यांच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि या सामन्याचा हिरो मॅन ऑफ द मॅच सन्माननीय योगेंद्रदादा पाटील पण